मी आहे सोलापूर जिल्ह्यातून। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे आणि या इनकमिंग मध्ये आता जवळपास जे 3 माजी आमदार आहेत आणि एक 3 माजी आमदार जे राष्ट्रवादीचे आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, यासोबतच आणखी एक आमदार आहेत। या 4 माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली। लवकरच या 4ही माजी आमदारांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। त्यातच माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवारांबाबत नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेशिस्तपणा वाढलाय, राष्ट्रवादीमध्ये निष्ठेला किंमत नाही असा आरोप राजन पाटील यांनी केला। पवार साहेबांनी मला विधिमंडळात जाण्याचा योग आणून दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन। पण कालांतरानंतर पुन्हा पक्षात 2 राष्ट्रवादी झाल्या। हे अजितदादा हे अतिशय शिस्तप्रिय, परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे। नाही, मला तर काय अद्याप तर काय नाही। मला 35 वर्ष मी काम करतोय माझ्या परीनं, त्यामुळं त्यांना जर आम्ही सोडल्यामुळं काय परिणाम होत नाही असं वाटतं असेल तर ते करणार पण नाहीयेत। आणि मला वाटत नाही त्यांच्या पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होईल असं मला वाटत नाही। खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत। पुढची बातमी आहे कोकणातून। दाभोळच्या खाडीमध्ये सुवर्ण शिपिंग प्रकल्पाच्या माध्यमातून